आई आपण आपल्याला आता महापौरांनी पण बोलवलेला होता. हो, काय विषय झाला तिथे? महापौर मॅडम आमच्यात आणि ते समोरचे जे आहेत गायकवाड त्यांच्यात सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण त्याच्यामध्ये आमचं समाधान नाही झालं. कारण की समोरचे आहेत व्यक्ती ते आमच्या आमच्या रूमच्या बदली आम्हाला सांगतात 1 लाख देऊ किंवा 6 लाख देऊ फक्त. त्याच्यामुळे आम्ही जरा थांबलोय. पण महापौरांनी आज उठायला सांगितलं आपल्याला. ते उठायला बोलले असं नाहीये, त्यांनी कारवाई कर म्हणाले. वॉर्ड ऑफिसरला कारवाई कर म्हणाले ते. तर आपण जर कारवाई झाली तर मग उपोषण सोडणार आहात? कारवाई झाल्यावर मी उपोषण सोडणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून आपण बघतोय की 95-93 ला ही महापालिका स्थापन झाली, परंतु अशी परिस्थिती नव्हती. जो आता या महापालिकेमध्ये कायद्याला अक्षरशः मूठमाती देण्याचं काम चाललंय. याचा अर्थ असा का मूळ प्रशासन जे आयुक्त आहेत आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, त्यांचं कुठंतरी अंकुश या अधिकाऱ्यावरती राहिलेला नाही. याच्यातून हे सिद्ध होतंय. आज हे ज्योती म्हात्रे असेल, ऋतुराज रसाळे, अनेक लोक या ठिकाणी बिल्डरच्या विरोधातच काय इथं उपोषण करतात. याचाही शोध महापालिका आयुक्त यांनी घेतला पाहिजे. माझं तर स्पष्ट म्हणणं असं आहे की महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी संपूर्ण वार्डाचे वार्ड ऑफिसर त्यांना जबाबदार धरून जर यापुढे कोणताही नागरिक इथं उपोषणाला बसला तर त्याच्या वार्ड ऑफिसरवरती कारवाई करण्यात येईल. प्रश्न तिथल्या तिथंच मिटायला पाहिजे. इथपर्यंत येऊन बसून महापालिकेचा तमाशा करू नका. महापालिकेची जी काही बाकी शिल्लक राहिलेली इज्जत ती वाचवायचं महापालिकेचे आयुक्त आहे त्यांनी केलं पाहिजे. कारण प्रत्येक जण आपण इथं बघतोय, एक दिवस खाली नाही महापालिकेच्या गेटला कोणी ना कोणी आंदोलन चालूच आहेत. म्हणजे महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर करतात काय? त्यांना या गोष्टीचं सगळं निपटारा वेळेवर ताबडतोब करता येत नाही का? अनाधिकृत बांधकाम असतील, अनाधिकृत बांधकामामध्ये तर फार आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं गिनीज बुकामध्ये नाव जाण्याचं बाकी राहिलेलं आहे. या महापालिकेचे जे आयुक्त आहेत आपले अभिनव साहेब, त्यांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो की त्यांनी आपले जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांची एकदा मीटिंग लावून त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली पाहिजे. त्या महापालिकेचे प्रत्येक वॉर्ड ऑफिसरच्या ज्या काही समस्या असतील तिथे त्या मिटून मग त्याचा निपटारा शेवट लास्ट काय निर्णय असेल ते अधिकार तुमच्याकडे असतील. परंतु कोणी ना कोणी दररोज इथं महापालिकेच्या गेटला बसलेलाच आहे. याच्यासाठी कुठंतरी प्रशासनाने ताठर भूमिका घेणं या ठिकाणी महत्वाचं आहे. तुमच्या सांगण्याचं तात्पर्य असं आहे का वार्ड अधिकारी अनाधिकृत बांधकामांना संरक्षण देतात? सरळ आहे. वॉर्ड ऑफिसर आयुक्तांनी कुठं गल्लीत फिरायचं? हे कोणाच्या वरच असताना महापालिकेच्या हद्दीमध्ये अनाधिकृत बांधकाम होतात. आपण बघतोय महापालिकेची यंत्रणा इथं तोडलं, या वार्डात तोडलं, त्या वार्डात तोडलं. वॉर्ड ऑफिसर नेमले कशाला तुम्ही? काय करतात वॉर्ड ऑफिसर तुमचे? खोट्या आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका गेलेली आहे, ही कोणाच्या अधिकारावरती गेली, कोणाच्या चुकामुळे गेलेली? खोटे कागदपत्र सादर करून तुम्ही महापालिकेला फसवायचं काम केलंय. पण त्यांच्यावर कारवाई करा ना, पहिले अधिकाऱ्यावर कारवाई करा. आता लोकांनी जागृतपणा ठेवून आता आक्रमक झालं पाहिजे या ठिकाणी. चला, धन्यवाद.